सरकारी नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन 11,69,000ची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर पुण्याच्या तिघांविरोधात सांगलीत गुन्हा दाखल. सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीचे बनावट आणि खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणाची तब्बल 11,59,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी स्वप्नील उद्धव कांबळे वय वर्ष 38 राहणार शास्त्रीनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित चंद्रकांतमय यादव महापुरे राहणार वारणा कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, राजाराम दत्तात्रय होळंबे राहणार अयोध्या कॉलनी साई मंदिरानजीक कोल्हापूर आणि ज्ञानेश्वर चौधरी राहणार पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी स्वप्नील कांबळे हा मजुरीचं काम करतो. त्याचे संशयित तिघांशी ऑगस्ट 2023मध्ये ओळख झाली होती. तेव्हा त्यांनी शासकीय नोकरी निश्चितपणे लावतो असं सांगून सप्टेंबर 2024 अखेर कांबळे यांच्याकडून 11,59,000 रुपये रोख आणि बँकेमार्फत उकळले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडील कनिष्ठ लिपिक पदासाठी सांगलीत नियुक्ती झाल्याचे कांबळे याला सांगितले. त्याचा विश्वास निर्माण होण्यासाठी बनावट नियुक्तीपत्रे तसेच रुजू अहवाल देखील दिला. मात्र काही दिवसातच कांबळे यांनी खात्री केल्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संशयितांकडे पैसे परत मागितले. वारंवार पाठपुरावा करून त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कांबळे यांनी तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.